बाबा काय म्हणाले? काही लाज? किती वाजता निघून राहिले घराबाहेर? परत रात्री 10:30 वाजता, है ना? हा, मंदिरात चालू ना, मंदिरात. मंदिरात रात्री 10:30 वाजता मंदिरात. चला चला शिडा असाच काढला. बस. किंकांग बंद झाला ना का? आपण आता दुसरीकडे चाललो. तर आज रात्री परत 10:30 वाजता आम्ही निघालेलो आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आज आहे महाशिवरात्री आणि इकडे एका महादेवाचं मंदिर आहे, खूप मोठं आणि जुनं मंदिर आहे. तर तिकडे महाशिवरात्रीचा उत्सव सुरू आहे. तर जागरण वगैरे आहे, बरेच काही कार्यक्रम आहे. तर जस्ट तिकडे आता जातोय. आज दिवसभरात तसंही यांचं कॉलेज होतं, काव्याची शाळा होती, तर आम्हाला काही मंदिरात जायचा चान्स नाही आला, वेळ काही ॲडजस्ट झाला नाही. तर आम्ही आता चाललो आहे आणि जवळपास 10 वर्षात पहिल्यांदा एवढ्या रात्री मंदिरात चाललो आहे. तर बघूया आता, चला तुम्हालाही घेऊन चलतो. चला हळू चल. सगळे सोबत चला. அவங்க எங்கே போயிருக்காங்க? ஆளக்காரன் அதான் உட்காந்துருக்காங்க. பாதி பாதி எடுத்து பாதி எடுத்து चल चल चल. तेव्हा लोक चादर बिदर घेऊन मुक्कामी आलेले आहे.
नम नम आ फोन व्हिडिओ नको काढू म्हणते. म्हण ओम ओम. भाव खाणार ती. चल चल चल. केवढी गर्दी आहे. हा तिकडे काहीतरी जेवण. 11 वाजले आहेत निघायला. आम्ही निघालोय आता. दर्शन खूप छान झालं. गर्दी भयानक होती, अनबिलिव्हेबल. मला वाटलं नव्हतं खरोखर एवढी गर्दी असेल म्हणून. म्हणजे रात्रभर हे लोक जागतात आणि बरेच जण इकडे मुक्कामी पण आलेले आहेत. तर त्यांचे काय प्रोग्राम चालतात आम्हाला काही कळलं नाही. अनाऊन्समेंट वगैरे तमिळमध्ये सुरू होत्या सगळ्या, तर ते काही आम्हाला कळलं नाही. आम्ही प्रदक्षिणा वगैरे मारल्या आणि दर्शन घेऊन व्यवस्थित प्रसाद घेऊन निघालो. तिथे सगळेजण बसून प्रसाद खात होते, तर आम्ही बसलो आणि 10 मिनिटं थांबून निघालो. थोडीफार बाकीची इन्फॉर्मेशन हे देतील. बघू द्या, साऊथ इंडियन झाले. माझं लक्षच नाही माझ्याकडे. आहे हा. तुम्ही काहीतरी काही लोक रात्रभर आता इकडे प्रदक्षिणा करतात. हा. काही लोक अगदी नियम करून 500 प्रदक्षिणा 1000 प्रदक्षिणा असे करणारे लोक असतात इकडे. हा आणि अख्ख्या जे पेरिफेरीला फिरतात हे लोक. असं नाही की शॉर्टकट मारला. तर जितके छोटे छोटे अजून मंदिरं होते त्या सगळ्यांना घेऊन ते लोक प्रदक्षिणा करतात. आणि रात्रभर एक ना एक प्रसाद सुरूच असतो. जे लोक लहान पोरं आणि हे सगळे लोकांना ज्यांना प्रसाद पाहिजे त्या लोकांचा. आणि कंटिन्युअस आतमध्ये दुधाचा अभिषेक सुरू आहे. हा. तर ते गुंड भरून भरून ते लोक दुधाचा अभिषेक करून राहिलेले आहेत तिकडे. खरोखर पण मला वाटलं नव्हतं इतकी गर्दी असेल. आणि खूप छोटे छोटे नाही, पोरांना घेऊन आणि आलेले इकडचे आहेत. 2-3 अजून शंकरचे मंदिरं आहेत. हा तिथे सुद्धा तेच सुरू असणार आहे. हा. त्यातल्या त्यात हे करैकालचं मला वाटतं सगळ्यात मोठं शंकरचं मंदिर आहे. आणि एक ते आपलं तलततेरूच्या मागचं आहे. तिकडे जिकडे आपण एकदा मागच्या वेळेस पेट्रोल पंपच्या समोरचं जे आहे. आज पहिल्यांदा करैकाल इतकं असं चहल पहल दिसते. हे सगळे मंदिरवाले लोक आहेत जे लहान मुलांना घेऊन आता निघालेले आहे. दर्शन घेऊन हे निघालेले आहे आमच्याच सारखे. तर आता आम्ही निघालेलो आहे घरी. आणि तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. साऊथ इंडियन मंदिरांची ना गोष्टच वेगळी आहे. तर तरी असं प्रॉपर ते तिथे कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी काही घेऊ नाही शकली मंदिराच्या आतमधलं. पण खूप सुंदर मंदिर आहे. एखाद वेळेस दिवसा जाऊन मी व्लॉग बनवेल तर तुम्हाला दिसेल. तर तुम्ही सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे पोरगी काय करते ग? आ इकडे बघ. व्हिडिओ सुरू केला की तोंड खाली करते. हा चप्पल 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 जीव खाते नुसती ही पोरगी. पडशील पडशील. हात सटकला तर पडशील. आणि ना सर ह्या पोरी असं उभं राहून राहून ना काही पण खातात. इथे डाग लागलाय. ते सगळे सीट खराब हा सीट खराब करत आहे. ए इथे कोण पाय ठेवताय? चला सीट वरती पाय नाही. चलो चलो सीट वर बस मागे. चल ए इच्छक ए इच्छक चल बस. चल टाटा करून दे सगळ्यांना. टाटा. म्हण ओम नमः शिवाय. शी वा य. ओम नमः शी वा. हा तू आधी म्हण. तुला समोर यायचं असेल तर आधी म्हण ओम. ओम हो. तुला समोर यायचंय? आई नाही, आधी समोर यायचंय का सांग. बाबा नाही, आधी म्हण ओम. पोलीस आहे समोर. पोलीस काका हा समोर. ओम म्हण पटकन म्हण. नमः शिवाय. व्हेरी गुड.